आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मी, आम्ही जुळ्या बहिणी आहेत ना. तिला लागलं का मला दुखायचं, ती जेवली का माझं पोट भरायचं. पण या टायमाला चवीलाच परक्यासारखं वागली बघा. तिनं काय बी करू दिलं नाही मला. आणि हे समद त्या मंजुवहिनीमुळे झालंय. तिनंच फूट पाडली आमच्यात. ही नेबळट लईच करायली आता. हिला वाक्यात आणली पाहिजे. जयद्यानं मारामारी तर केली नसेल ना. असा उगाच कसा खिसा फाटला असेल त्याचा. एखाद्या पोरी सोबत तर नाही ना. नाही नाही नाही, असलं काही नाही करायचं. त्यो मीच त्याचा कंदी पेड आहे. माझ्याशिवाय दुसरी बर्फी आवडायचीच नाही त्याला. मम्मी, मी लिहून देते तुम्हाला. त्या मंजुवहिनीनंच फूस लावली बघा सवीला. आधी सत्याला तुमच्यापासून तिनं दूर केलं, आणि आता सवीला बी तोडते माझ्यापासून. आणि हळूहळू आपल्याला बी ते वेगळं करल. मम्मी, ती दिसते तशी नाही. लई शातिर डोक्याची बघा ती. बराबर आहे कवी तुझं. जर डोकंच ठिकाणावर आणते का नाही बघ आता. हे सपनी ह्यानी सत्य जर आली का नाही तर लक्ष ठेव त्यांच्यावर. काय सपनी वय वय आणते चहा लगेच सांगते. का हुबलं काय काय म्हणलं मी. हुबलक का सपनी त्यांनी बेटला जा विचारायला चालली मी. तेव्हा तू सत्य ह्यांच्यावर लक्ष ठेव. काय हा वय वय ठेवते ठेवते. जावा तुम्ही. चल का कवे. काय काय नेबळत. काय झालं मम्मी साहेब? वा 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 वा, काय झालं? माझ्या बहिणीच्या डोक्यात शिकायचं खोल तुम्हीच भरलात ना. हे नेबळट, आता मायलेकात फूट पाडून झाली तुझी. आता बहिणी फूट पाडतेस आहे तू. अहो फूट कसली मम्मी साहेब. तिला खरंच शिक्षणाची इच्छा होती. मी मदत केली फक्त. आल्या मोठ्या मदत केली सांगणाऱ्या. सत्ता मम्मींपासून दूर केल्यावर आता आम्हाला दूर करायला निघाला तू. अगं कबे, कपटी ही कपटी. हिला का नाही समजा घरात फूट पाडायची बघ कपट्या मनाची. हो, नुसतं शिक्षणात मदत केली तर चुकलं कुठं कवे. तू तर बहीण म्हणून तिच्या पाठीशी उभी राहिली पाहिजेस. मी तुम्हाला विनंती करते, तुमचा माझ्यावर जो राग असेल तो काढा, पण तिच्या शिक्षणाच्या आड येऊ नका तुम्ही. मम्मी, हिम्मत बघितली का यांची? आपण ह्यांना जाप विचारतोय आणि त्या उलट आपल्या छानपणा शिकवायला निघालेत बघा. हात जोडून नोटंकी करून. ही नेबळट, सत्याच्या तात्यासाहेबांच्या जीवावर लय चुरचुर बोलतेस ना तू. मी बी बघतेच आता किती दिस त्यांच्या जीवा उडतेस ती. चल का रे. पंकजदा, सत्यादानं काय कळवलं का? तेव्हा अजून आला नाही. अरे मी पण त्यालाच कॉल करत होतो, पण त्यांनी काय कॉल उचलला नाहीये. आणि तसंही तात्यासाहेबांनी त्याला उघड डोक्यावर सोडून ठेवलाय. कसं आहे ना, एखाद्याला असं वाटतं आपल्यामुळे काही काम होत नाहीये. होय, तर तुम्हाला सांगतो पंकजदा, त्याच्यापेक्षा चांगली मॅनेजमेंट मी करू शकतो. नशीब तात्यासाहेबांना कळालं नाहीये. आपला माल पोहोचायला लेट झालाय ते, पण मला असं वाटतं कळवायला हवं. तू कॉल कर त्यांना. ठीक आहे. तात्यासाहेब, सत्यादादा अजून आला नाही. तेव्हा ट्रक सोडायला उशीर होतोय. पोलीस चेकिंग वाढायच्या आत निघायला हवं.
सत्याशिवाय निघू का आज मी? असं कसं काय नाही आला तो? नाही, सत्याला घेतल्याशिवाय निघायचं नाही अजिबात. थांब, मी त्याला फोन करतो. बरं ठीक आहे तात्यासाहेब. हॅलो तात्यासाहेब. काय सत्य, कुठे आहेस तू? ते तात्यासाहेब तुला काय वेळेची किंमत आहे की नाही? सगळे थांबले तुझ्यासाठी. असंच असेल पुढे तू राजकारणात. अहो पण तात्यासाहेब मी पंकज दादांना कारण देऊ नको अजिबात. ताबडतोब गोडाऊनला. अगं बी ऍक्सिडेंटल जाऊ बी. काही हवंय का तुम्हाला? नाही, खोलीत बसून बसून कंटाळा आला होता म्हणून आले. या ना, या बसा. नाही म्हणजे एकदम पटकन सत्य भाऊजी आले तर पंचायत व्हायची म्हणून फक्त विचारलं. सत्या नाही आला. मी काय म्हणतो तात्यासाहेब, सत्य नसला म्हणून काय आलं, आपण जाऊ शकतो ना. गाडी लोड केली. निघा. तात्यासाहेब तात्यासाहेब माफ करा, मला उशीर झाला. पण त्या बहिणीचं ऍडमिशन होतं ना, त्यामुळं. पंकज, घरची जबाबदारी आहे, घरची काम आहेत, बहिणीचं ऍडमिशन आहे, वेळ द्यावा लागतो पंकज. हो, जबाबदारीची जाणीव आहे. समाजकारण राजकारणात काम करताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो.